हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आणि अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 16.2 आणि प्रॅक्टिस सेट 16.2 मध्ये एक छान छान प्रॉब्लेम आपल्याला दिले आहे. ते प्रॉब्लेम आज आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत मुलांनो, ठीक आहे. पण यापूर्वी जर 16.1 तुम्ही प्रॅक्टिस सेट हा जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता आणि 16.2 ची तुम्हाला व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे पाहायसाठी मिळणार, ठीक आहे. चला बघूया आज आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट. इन ईच एक्झाम्पल गिवन बिलो द रेडियस अँड द बेस ऑफ सिलेंडर. हा बघा, एक आपल्याला अशा प्रकारचं एक सिलेंडर दिलं आहे आणि त्याचे रेडियस आपल्याला दिले आहे, ठीक आहे. आणि सोबत त्याची हाईट आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे. नंतर बघा अँड सिलेंडर अँड द हाईट आर गिवन, ठीक आहे. आणि सोबत हाईट सुद्धा आपल्याला दिलेली आहे. देन फाइंड द कर्व सरफेस एरिया, ठीक आहे. आपल्याला विचारलं आहे की या सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया तुम्हाला काढून दाखवायचा आहे. नंबर सेकंड बघा, टोटल सरफेस एरिया सुद्धा आपल्याला काढून दाखवायचं आहे, ठीक आहे. आज आपण बघूया कशा प्रकारे याला फाइंड आउट करायचं. तर बघा, दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कर्व सरफेस एरिया तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे काय, तर 2πr(h), ठीक आहे. हा एरिया तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कर्व सरफेस एरिया, ठीक आहे. नंबर सेकंड, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला 2πr आणि ब्रॅकेट मध्ये h+r, ठीक आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. चला बघूया, व्हॅल्यू आपण टाकू. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण बघतो आहे. त्याच्यामधला बघा हा क्वेश्चन इथे मी सॉल्व्ह करतो आहे फर्स्ट, ठीक आहे. बघा काय दिलंय मला, r = 7 सेंटीमीटर. बघा r = 7 आणि h = 10 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. फॉर्म्युला मध्ये त्याचा व्हॅल्यू आपण इथे टाकूया, ठीक आहे. पुट करू आणि याचा आन्सर आपण इथे फाइंड आउट करूया, ठीक आहे. चला बघा, मी इथे व्हॅल्यू पुट करतोय 2 * पाय किती घ्यायचं रे बेटा, इथे 22/7 * r किती आहे 7, ठीक आहे. इंटू h किती आहे 10, ठीक आहे. h आपल्याला 10 पायासाठी मिळणार, ठीक आहे. मग आपण बघतो आहे इथे काय, तर बघा 7 जो अपॉन मध्ये होता आणि मल्टिप्लिकेशन मध्ये होता तो झाला कॅन्सल इथे, ठीक आहे. मग बघा 22 * 2 दॅट इज 44 * 10 आणि आपल्याला फायनली मिळालेला आहे 4 4 आणि 0, ठीक आहे. एरिया मिळाला आहे आणि एरिया हा नेहमी कशामध्ये असणार, तर इथे सेंटीमीटर मध्ये होतं. तर बघा सेंटीमीटरचा स्क्वेअर इथे होऊन जाणार, ठीक आहे. आणि आपल्याला एक कर्व सरफेस एरिया मिळाला 440 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. जमीन इथपर्यंत समजलं मुलांना सर्वांना. चला नेक्स्ट वाला टॉपिक इथे बघूया. सेकंड आपल्याला दिलेला आहे काय, ठीक आहे. बघा इथे आपल्याला विचारलाय टोटल सरफेस एरिया. त्याच व्हॅल्यूला घेऊन आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. कसं काढायचं, एकदम सिंपल. बघा 2πr नंतर h+r, ठीक आहे. बघा 2 दिला आहे, नंतर पाय म्हणजे किती 22/7 नंतर किती आहे बेटा r आहे. r किती दिला आहे आपल्याला 7, ठीक आहे. म्हणून लिहितोय मी इथे 7 आणि ब्रॅकेट मध्ये बघा h आहे आपल्याकडे 10 प्लस मध्ये r, ठीक आहे. r किती आहे सांगा, इथे r आपल्याला इथे 7 पायासाठी मिळतो, ठीक आहे. बघा प्लस मध्ये 7 इथे आपल्याला पायासाठी मिळतो, ठीक आहे. बघा सर्वात पहिले काय करायचं, ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये काय दिलं 10 प्लस मध्ये इथे 7 म्हणजे 17, ठीक आहे. सो = 2 * 22/7, ठीक आहे, इंटू 7 आणि बघा मल्टिप्लिकेशन. आता बघा ब्रॅकेट आहे म्हणून इथे मल्टिप्लिकेशन पायासाठी मिळते आणि इथे मिळाले आपल्याला 17. जमेल इथपर्यंत, ओके. हा चला बघूया, 7 7 इथे कॅन्सल झाले. माझ्या आपल्याला 44 मिळाला इंटू बघा 17, ठीक आहे. याचा आन्सर आपल्याला मिळाला पाहिजे 748 आपल्याला इथे फायनल आन्सर मिळणार आणि 748 आपल्याला फायनल आन्सर मिळते. आणि सोबतच बघा याचं युनिट काय असणार, तर सेंटीमीटरचा काय असणार स्क्वेअर, ठीक आहे. बघा मग यामध्ये आपल्याला काय मिळालं, द कर्व सरफेस एरिया किती मिळाला 440 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि बघा टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर मिळाला किती 748 सेंटीमीटरचा स्क्वेअर, ठीक आहे. जमीन मुलांनो एकदम सिंपल इथे प्रॉब्लेम आहे. सेम असंच आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सोबत करायचं आहे. सेम थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या सगळ्यांना बेटा सेम व्हॅल्यूने आपल्या अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायचे आहे आणि याचे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. फॉर्म्युला हेच असणार आहे, ठीक आहे. चला तरी पण बघू आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. सेकंड आपण क्वेश्चन नंबर सेकंड कडे जाऊया. r दिला आपल्याला 1.4 आणि बघा h = 2.1 इथे दिला आहे. पुट करायची इथे व्हॅल्यू एकदम सिंपल. बघा 2 * आपल्याला पायासाठी मिळते 22/7. r दिला आपल्याला किती 1.4, ठीक आहे. इंटू बघा इथे h दिला आपल्याला किती 2.1, ठीक आहे. हा पॉइंट दिसतायत, ठीक आहे. काय घाबरले का, अरे काय घाबरण्याची गरज नाही, लक्ष द्या इकडे, ठीक आहे. हा बघतो इथे काय करणार, पॉइंटच्या नंतर एक नंबर आहे, एक 0 देतो. पॉइंटच्या नंतर पुन्हा एक नंबर आहे, एक पुन्हा 0 देतो आणि बघा इथे 1 लिहितो. पॉइंट निघून गेले इथून, ठीक आहे. मग बघा 7 1 जा 7 2 जा, ठीक आहे. बघा 7 1 जा 7 2 जा. मग बघा 2 * 22 44 आणि 44 * 2 किती झाले बेटा 88 आपल्याला इथे पायासाठी मिळतात आणि 21 इथे बाकी आहे मल्टिप्लाइड
21 आणि अपॉनमध्ये जे 100 आहे ते 100 जिथे होते तिथेच राहणार. ठीक आहे. इक्वल्स टू बघा 88 × 21 जेव्हा पण मी करतो ना ते इथे आन्सर मला मिळणार 1848 इथे आन्सर मिळणार. आणि बघा खाली इथे 2 0 आहे. मी काय करतो 2 0 इकडे 2 नंतर मी पॉईंट देऊन देतो आणि इथे मला आन्सर मिळणार 18.48 सेंटीमीटरचा स्क्वेअर. हां चला मुलांनो, आता इथे आपण बघितलं की कर सरफेस एरिया 18.48 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा तुम्ही याला लिहू शकता स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तसंही लिहिता येते. ठीक आहे. नंतर बघा टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया मला काढायचा आहे. काय करणार याच्यामध्ये तर बघा 2 × 22 अपॉनमध्ये 7 × आर मला दिलेला आहे. काय आर बेटा सांगा मला? आर दिला आहे 1.4. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये बघा किती आहे आर प्लस एच. ठीक आहे, तर एच किती दिला आपल्याला 2.1 एच आहे आणि बघा 1.4 इथे एच पायासाठी मिळतो. ठीक आहे. मला काय करायचं यांची दोघांची ॲडिशन 2.1 आणि बघा 4. इथे आपल्याला बघा इथे 2.1 इथे आपल्याला पायासाठी मिळते आणि बघा काय आहे 1.4 आहे. ठीक आहे. बघा इथे झाले 5 आणि इकडे झाले 3 म्हणजे 3.5 इथे आन्सर आलं. कशाचं? यांच्या इथे असलेल्या ॲडिशनचं. सर्वात पहिले जो पण काही प्रॉब्लेम करतो ब्रॅकेटला पहिले सॉल्व्ह करायचं. बॉर्ड मास आपण याला म्हणतो. ठीक आहे. नंतर आपण बघतो इथे काय इथे आपल्याला पायासाठी मिळणार 2 × 22 अपॉनमध्ये 7. ठीक आहे. मल्टिप्लाइड बाय किती होतं बेटा इथे सांगा 1.4 होतं. नंतर बघा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये किती आलं 3.4. किती आलं इथे 3.5 आलं. ठीक आहे, नॉट 4 दॅट इज 5. ठीक आहे, 3.5 इथे आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता पॉईंट दिसते. ठीक आहे, घाबरण्याची गरज नाही. पॉईंटच्या नंतर 1 नंबर 1 0, पॉईंटच्या नंतर 1 नंबर पुन्हा 1 0. ठीक आहे, आणि देतो मी इथे 1. ठीक आहे. मग काय करणार 7 1 जा 7 2 जा. ठीक आहे. 7 1 जा आणि 7 2 जा. नंतर बघा बेटा इथे काय मिळणार 2 × 22 किती झाले 44. 44 × 2 किती झाले 88 मला मिळालेले आहे. आणि मल्टिप्लाइड बाय किती राहिले इथे 35 आणि अपॉन मध्ये मिळाले आहे मला किती 100. जमेल का इथपर्यंत? समजलं तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. चला मल्टिप्लिकेशन सांगा मला, याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे. ठीक आहे, चला बघूया मल्टिप्लिकेशन किती येणार. चला बघूया इथे बघा 88 × 35 बघा इथे आपल्याला यायला पाहिजे 3080 यायला पाहिजे. अपॉनमध्ये 100 होते म्हणून बघा शेवटून मी 2 नंतर इथे पॉईंट देतो आणि माझा आन्सर इथे मिळणार काय सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आन्सर माझ्याकडे आहे 30 मला इथे फायनल आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजले असणार. ठीक आहे, नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे आणि समोर चॅनलला तुमच्या फ्रेंडपर्यंत पोहोचवायचं आहे, शेअर सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. बघा पॉईंट नंबर 3 कडे जातो. पॉईंट नंबर आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर 3 कडे जातो. ठीक आहे मुलांनो, मला माहिती आहे तुम्ही घाबरता एकाच गोष्टींना, जेव्हा पॉईंट येते ना ठीक आहे तेव्हा काय करायचं येते तुम्हाला सगळंच, पण जेव्हा पॉईंटवाले प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस तुम्ही थांबून जाता. ठीक आहे, थांबण्याची काही गरज नाही आहे. बघा ही टेक्निक यूज करायची आणि सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. एका साध्या मल्टिप्लिकेशन या प्रॉब्लेमला आउट ऑफ मार्क्स घेता येतात. ठीक आहे, चला बघूया आपण इथे एक प्रॉब्लेम नंबर 3. बघूया क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये r = 2.5 सेंटीमीटर दिलेला आहे आणि h = 7 सेंटीमीटर. सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे, काय सॉल्व्ह करायचं आहे कर्व सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. फॉर्म्युला आपल्या समोर आहे 2πr(h). ठीक आहे, चला बघूया इथे 2 × पाय म्हणजे किती रे बेटा 22 अपॉनमध्ये 7. r मीन्स किती आहे सांगा 2.5 आहे इंटू h किती आहे मला सांगा 7 आहे. एकदम सिंपल. ठीक आहे, चला बघूया इथे पॉईंट तर एकाच नंबरला आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी काय करतोय पॉइंटला हटवतो आणि खाली घेऊन घेतोय बेटा 10. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. आता बघा 7 1 जा 7 1 जा 7 7 तर इथे कॅन्सल झाले. ठीक आहे, मग आपण बघतोय इथे काय पायासाठी मिळणार. इथे आपल्याला पायासाठी मिळणार किती बघा इथे बघतो आहे 2 1 जा 2 5 जा. ठीक आहे, मग बघा 5 1 जा 5 5 जा. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. आणि आपल्याला बघायचं आहे मल्टिप्लिकेशन करू 22 × 5 चं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. बघा 22 × 5 करा बरं, किती येते आन्सर मला सांगा मुलांना. 22 × 5 करायचं. बघा 20 × 5 म्हणजे किती 100. ठीक आहे, आणि 2 5 किती झाले 10 म्हणून आपल्याला इथे पायासाठी मिळणार 110. बघा सेंटीमीटरचा काय झाला स्क्वेअर. हे आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, बरोबर का. नंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यामध्येच आपण बघतोय सेकंड पार्ट आपल्याला दिला आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरियामध्ये काय दिलं होतं आपल्याला फॉर्म्युला आहे 2πr(h + r). ठीक आहे, बघा इथे आपण बघतो 2 पाय म्हणजे किती 22
22/7 इंटू आर मीन्स किती आहे बेटा सांगा. आर आपल्याला दिला आहे 2.5 ठीक आहे इंटू बघा एच किती दिला आहे मला सांगा 2 इथे 7 ठीक आहे आणि बघा आर दिला आहे 2.5 ठीक आहे. काय करणार मग सर्वात पहिले आपण ब्रॅकेटला सॉल्व करणार ठीक आहे. बघा 7 प्लस 2.5 म्हणजे 9.5 ठीक आहे. म्हणून मी काय करतो आहे इथे बघतो बघा 2 इंटू 22/7 इंटू बघा इथे 2.5 बघा पॉईंट दिसत आहेत. पॉईंट दिसत आहेत तर मी काय करणार पहिले सॉल्व करू मग त्याच्यानंतर पॉईंट वगैरे जे आहे त्याला इथून काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे. आता फक्त याला आपण पहिले सॉल्व करू ठीक आहे. नंतर बघा मल्टिप्लाय आपण बघतो आहे 7 + 2 म्हणजे 9 आणि 9.5 इथे आन्सर मला मिळालेला आहे. एकदम सिंपल. नंतर आपण बघतो बेटा इथे आपल्याला पायासाठी मिळते पॉईंट इथून हटवला 10 पॉईंट इथून काढला तर 10 आणि इथे बघा इथे 1 ठीक आहे. मग मला सांगा 25 1 जा आणि 25 4 जा एकदम सिंपल. ओके. नंतर आपण बघतो आहे बेटा 2 1 जा आणि 2 किती असणार इथे 2 जा एकदम सिंपल ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे 2 1 जा आणि नंतर इथे आपल्याला पायासाठी मिळणार किती इथे 11 जा आणि आता बघा मला काय काय मिळालं इथे आहे 11 ठीक आहे मल्टिप्लाइड बाय इथे किती मिळाले 95 ठीक आहे किती आहे 95 आणि अपॉन मध्ये आहे 7 आणि 7 ने तुम्हाला डिवाइड करायचं आहे. चला सांगा बरं याचं काय असायला पाहिजे आन्सर. मला तुम्ही सांगणार 11 इंटू 95 बघा 11 10 जा किती होणार बघा 11 95 10 जा किती होणार 950 ठीक आहे आणि प्लस मध्ये इथे आहे 95 काय होणार आहे बेटा 5 इथे 4 इथे 1 इथे 10 ठीक आहे 1045 ठीक आहे. किती आन्सर आला 1045 अपॉन मध्ये करायचं आहे 7 ने डिवाइड करा तेच तुमचा आन्सर इथे पायासाठी मिळणार. इथे बघा याचं मल्टिप्लिकेशन 149.285 हे याचा आन्सर यायला पाहिजे बेटा आणि हे आन्सर असणार कशामध्ये सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आन्सर असणार ठीक आहे. जवळ इथपर्यंत एकदम सिंपल आहे. फक्त याच्यामध्ये पॉईंटचे काही प्रॉब्लेम आहे याला सॉल्व करायचं. ज्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व केले आउट ऑफ मार्क्स त्यांना मिळणार ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला 2 टाइम्स तुम्हाला लिहून बघायचं आहे.